तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या आपल्या या भागामध्ये आपण असं पाहतो की इथे जी मंजिरी आहे तिला आता सत्य कळालं आहे की शिवनाथ हे जे आहेत तेच आहेत मीरा आणि अंबिका यांचे वडील आणि शिवनाथ हेच त्या दोघींना मदत करत आहेत. मग जर शिवनाथ त्यांना मदत करतोय तर मग शिवनाथलाच आपण ह्या जगातून गायब करायचं, म्हणजे मीराचा जो बॅकबोन आहे तो कायमचा निखळून जाईल आणि एकदा का कणाच नसेल की मग मीरा काहीच नाही करू शकणार. मार्जरीला सुद्धा ती तिची ही कल्पना सांगते आणि मार्जरीला कल्पना आवडते. मार्जरी सांगते की आपल्या ध्येय साध्य करण्यासाठी जे जे काही करावं लागतं मंजिरी ते सगळं माणसाने करायचं असतं आणि आता तूही तेच कर. तू त्या मीराला न संपवता पहिले तिच्या वडिलांना संपव. तर आता इथे शिवनाथ याला हे सगळं काही कळलेलं असतं, त्याला दृष्टांत मिळालेला असतो आणि तो म्हणत असतो की नाही तू असं नाही करू शकत, तू मला संपवू शकत नाही. अगं संपूच काय, तू माझ्याकडे वाईट नजरेने बघूसुद्धा शकत नाही, नाहीतर तू नष्ट होशील तू स्वतः. इतक्यात त्या ठिकाणी मंजिरी आलेली असते आणि मंजिरी आता त्याच्या जवळ येत असते. शिवनाथ तिला म्हणत असतो, हे बघ माझ्याजवळ येऊ नकोस, तुला वाटत असेल मला माहीत नाही आहे तू कशासाठी इथे आली असते, पण तसं नाही आहे. मला व्यवस्थित माहिती आहे की तू इथे कशासाठी आली असते, त्यामुळे माझ्यापासून लांब राहा. माझ्या जास्त जवळ आलीस तर तुझं चांगलं होणार नाही. तर आता त्या ठिकाणी महागौरी मातासुद्धा प्रकट झालेली असते आणि ते दोघंजणं आता तिला सुनवत असतात की हे बघ आत्तापर्यंत तू खूप वाईट कृत्य केलेली आहेस, त्याचं फळ तर तुला मिळालेलं वाईट नाही आहे, पण जर तू आता आणखीन पुढे पाऊल वाढवलंस तर मग मात्र आम्ही तुला सोडणार नाही. तर ती तरीही ऐकत नसते. मग आता अंबिकाचे जे वडील असतात ते तिला म्हणतात, ठीक आहे नाही ऐकायचं ना तुला माझं, नको ऐकू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर आज तू मला काहीही केलंस तर या जंगलाच्या बाहेर जाणं तुला शक्य होणार नाही. या जंगलात आयुष्यभरासाठी अडकून पडशील. आता तू ठरव, तुला या जंगलात आयुष्यभरासाठी अडकून पडायचं आहे का इकडनं बाहेर निघून जायचं आहे ते. पण लक्षात ठेव, जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तू वाचूच शकत नाही. त्यावर ती म्हणत असते की गप्प बस, तुझ्यासारख्या ह्या अशा कितीतरी पोकळ धमक्या मला लोक देतात, पण मी ह्या अशा पोकळ धमक्यांना भीक नाही घालत. तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस रे शिवनाथ, हे मला व्यवस्थित माहिती आहे. जर बिघडवलं असतंस तर तेव्हाच बिघडवलं असतंस, आता नाही. त्यावर शिवनाथ म्हणत असतो की हे बघ तू जास्त शहाणपणा करू नकोस, तू उगाच जास्त आवाज वाढवू नकोस. मी तुला हळू बोल सांगतोय कारण माझ्या दोन्ही मुलीसुद्धा याच घरात आहेत. तर तू आता गप्प बस. तुझ्या घरात काय करायचं काय नाही हा सर्वस्वी निर्णय तुझा असला तरी माझ्या मुली पण त्या घरात आहेत, त्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेणारच आहे. जर तू माझ्या मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे, शिवनाथशी, समजलं ना. आणखीन महत्त्वाचं, आता तू नाही वाचणार. तुझ्या पापांचा घडा भरलाय. आतापर्यंत तू खूप निर्दोष निरपराध व्यक्तींना शिक्षा मिळवून दिलीस, पण आता तुझा अंत अटळ आहे आणि एका व्यक्तीच्या हातून तुझा इतका भयानक अंत होईल की तुला म्हणजे कळणारही नाही की हे सगळं आपल्याबरोबरच का आणि कसं झालं ते. शेवटी शेवटाचा अंत हा वाईटच ठरतो आणि तुझ्या बाबतीत तर खूप वाईट अंत होणार आहे. कारण आजपर्यंत तू कितीतरी लोकांना फसवलं आहेस, कितीतरी लोकांना त्रास दिलेला आहेस. तू तुझं वाईट कृत्य, तुझी ती शक्ती साध्य करण्यासाठी लोकांना त्रास दिलास, कधी प्रसंगी तर लोकांचे जीवही घेतलेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू पुढे जाऊन एका लहान मुलीची बळीसुद्धा देणार आहेस. तुला काय वाटलं आम्हाला तुझ्याबद्दलची माहिती नाही आहे, तर तुझा हा घोर आणि चुकीचा गैरसमज आहे. आम्ही तुला अगदी व्यवस्थित ओळखून चुकलोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जिची बळी द्यायला निघाली आहेस ना ती माझी नात आहे आणि मी तिला काही होऊ देणार नाही, समजलं तुला. त्यामुळे आता तुझ्या पापांचा घडा भरत चाललाय. आता तुझी एक चूक तुला खूप महागात पडू शकते, समजलं ना. त्यामुळे सांभाळून राहा, सावध राहा. एवढं बोलत आता तिकडनं लगेचच मीराचे बाबा हे जायला निघालेले असतात. तर आता इथे मंजिरीला मात्र हा सर्व प्रकार कळालेला नसतो. ती मागून जोरात ओरडते, थांबा, मला असं सोडून जाऊ नका. मीराचे बाबा म्हणतात, तुझी तीच लायकी आहे, तू मला फसवलंस, माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंस. त्याबरोबर आता इथे ती लगेच मार्जरीला हाक मारते, मार्जरी लवकर काहीतरी कर आणि मला वाचव, मार्जरी मला वाचव. तर मार्जरी म्हणत असते की मीरा
हे बघ मंजिरी, तुलाच या सगळ्यातून बाहेर पडावं लागणार आहे. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मी तुझं कोणत्याही पद्धतीने सहाय्य करू शकत नाही. कारण तू मला आधीच सांगितलं आहेस की ही मनुष्य आणि आत्मा ही जी शक्ती आहे ती एकरूप आहे. म्हणजे यांचं रक्त, यांचे आईवडील एक आहेत. त्यामुळे यांना हरवणं खूप अवघड काम आहे. आणि त्यातूनही त्यांचे वडील हे सिद्ध पुरुष आहेत आणि ते त्यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे त्यांना हरवता येणं नाही. आणि मला कोणतीही पद्धतही माहीत नाही की मी त्यांना कसं हरवू शकते. त्यामुळे प्लीज तुला जे काही जमेल ते तू कर. मग अगदी त्या बाबाकडे गेलीस, तिथे काही असेल तर तिथेसुद्धा करून घे. पण मला ह्या सगळ्यात घेऊ नकोस असं आता मार्जरी मंजिरीला सांगत असते. मंजिरी म्हणते, मार्जरी अगं पण तूसुद्धा सिद्ध आहेस ना. त्यावर मार्जरी म्हणत असते, पण मी एक वाईट शक्ती आहे आणि वाईट शक्ती हिचा चांगल्या गोष्टींवरती प्रभाव पडत नसतो. त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. मार्जरी म्हणते, तर मग मंजिरी म्हणते, अगं पण असं का? वाईट गोष्टींवरती तुझा प्रभाव का नाही? त्यावरती सांगत असते, कारण देवाने मला तशी परवानगी दिलेली नाही. प्रत्येक देव हा लोकांना जसं वाटून देतो त्यांचं कार्य, तसंच आम्हालाही वाटून देतो आणि आम्हालाही आमची कार्य वाटून दिलेली आहेत. आता उदाहरणार्थ बघ, 3 मुंडकी असलेला तो देव. त्यावर मंजिरी म्हणत असते, त्याचा इथे काय संबंध? ते सगळं आता तू मला का सांगतेस? त्यावरती म्हणते, संबंध आहे. त्याने ह्या पृथ्वीला, ह्या सृष्टीला निर्माण केलेलं आहे. तो ह्या सृष्टीचा निर्माता. त्यानंतर विद्येची देवता म्हणजेच सरस्वती, बुद्धीची देवता म्हणजेच गणपती. असं का? का सगळ्यांना ठरवून दिलेलं आहे? कारण प्रत्येकजण कृत्य वेगळं वेगळं करतो. त्याचप्रमाणे आम्ही भूत जरी असू तरीही आम्ही आमचं काम वेगळं करतो. कळलं तुला? आम्ही एकमेकाच्या कामात दखल देऊ शकत नाही. त्यावर मात्र आता मंजिरी म्हणत असते, मार्जरी तुझा मला काहीही उपयोग नाही आहे. समजलं तुला? तू निरर्थक, निरुपयोग आहेस माझ्यासाठी. आज मी एवढ्या मोठ्या अडचणीत फसूनही जर तू माझी मदत नाही करू शकत तर मग काय उपयोग तुझा माझ्यासाठी? त्याबरोबर लगेचच मार्जरी म्हणत असते, मंजिरी खूप बोललीस आत्तापर्यंत, गप्प बस. त्याबरोबर आता मंजिरी आणि मार्जरी ह्या दोघीजणी वेळेचं, प्रसंगाचं गांभीर्य लक्षात न घेता बावळटसारख्या भांडत राहतात. आणि भांडता भांडता आता तिथे स्मशानात एक शव आलेलं असतं. शव येतं आणि सरळ लाथ मारतं. त्याबरोबर लगेचच आता मात्र सगळेच जण घाबरतात, कारण थोडेसे पाय हलतात. आता अर्थात असं म्हटलं जातं की हलतच नाही काय म्हणून, पण जर तिरडी हलली तर मे बी तिच्यावरचे पाय हलणं पॉसिबल आहे. तर आपण पाहतो की आता मंजिरीला ते दोघं म्हणत असतात, बघ नीट निरखून बघ, तुझं शव आहे ना हे? बोल की तुझं शव आहे ना? त्याबरोबर मग मात्र मंजिरीला खूप राग येते. मंजिरीला माहीत होतं की हे सगळं काही आपल्याबरोबर घडतं आहे. आपण मरून आपल्या समोर उभे आहोत. आता ही गोष्ट तिला सहन होत नसते. ती म्हणत असते, हे कसं झालं? मी मेले कशी काय? मला कोणी मारलं? मी मेले मी म्हणजे मी मेले? मी जिवंत नाही आहे मी जिवंत. असं ओरडत ती आता जोरात कुकाट्या फोडत असते. इतक्यात काही लोक तिच्याकडे पाहतात आणि तिला विचारतात, काय होतंय? काय झालं? इतक्या जोरात कुकाट्या का वाजवत आहे? त्यावरती म्हणत असते की मला काही नाही, एक थोडी अडचण होती त्याच्यासाठीच वाजवत होते. मुके प्राणी वगैरे जवळपास कुठे नाही येत ना ह्याची खात्री करून घेण्यासाठी. त्यावरती म्हणते की नाही काळजी करू नका, इथे कोणी मुके प्राणी वगैरे फारशी येत नाहीत, त्यामुळे तुमचा जीव सेफ आहे. इतक्यात आता ती म्हणते, समोर ती व्यक्ती जळते ती तुम्हाला दिसली का? त्यावरती म्हणते, अहो दिसते का? म्हणजे दिसतेच की, ते आमचे तात्या आहेत. अहो खूप म्हातारे वृद्ध वयस्कर होऊन ते वारले. त्यावर मंजिरीच्या लक्षात येतं की याचा अर्थ आपल्याला हे जे पडलं होतं ते स्वप्न होतं. मग ती आता या गोष्टीचा कुठेही उल्लेख करत नाही. तर आता नंतर ती फक्त हे सगळं अंबिकाला सांगणार असते. तर आता मीरा ही अंबिकाला बोलवून घेते आणि म्हणत असते, बघितलंच ना अंबिकाताई, अजून एवढा वेळ झाला तरी आईसाहेब घरी आलेले नाही आहेत. मला आता त्यांची काळजी वाटायला लागली आहे गं. कुठे असतील त्या? एकतर आधीच त्या माझ्या माहेरी तळीगावला गेल्यात, तिकडचं फारसं त्यांना काय माहीत नाही आहे. आणि तो गाव म्हणजे जरा वाईटच, म्हणजे संध्याकाळची वेळ चांगली नाही त्या गावात. फिरताना हरवेल माणूस. त्यावर लगेचच दादासाहेब म्हणतात की थांब मीरा, तुला काळजी वाटते ती अगदी रास्त आणि योग्य आहे. पण तू जर मंजिरीला आत्ता फोन केलास ना तर मंजिरी उगाचच्या उगाच तुझ्यावरती नाराज होईल, रागवेल. त्यापेक्षा एक काम करतो मी किंवा अथर्व तिला फोन करतो, नाहीतर मग सगळ्यात बेस्ट
वेदाला फोन करू देत. वेदा, सुरुवातीला पहिलं तू बोल आणि मग नंतरनं तुझ्या बाबाला किंवा मला दे. मग असं जर झालं ना तर मीरा खूप खुश होऊन जाईल आणि ती वेदाचा फोन लगेच पिक करेल. त्याबरोबर लगेचच आता हे ठरतं. तर माया मनातल्या मनात म्हणत असते, काय गरज आहे त्या म्हातारीला शोधून आणण्याची, या लोकांना मला कळत नाही. जर स्वतःहून कुठेतरी निघून गेली आहे तर जाऊ देत ना, तेवढीच घरात शांतता तरी आहे. त्याबरोबर लगेचच आता इथे दामोदरच्या मनात सुद्धा असतं की वहिनींना शोधलं पाहिजे. तो म्हणत असतो की नाही, वहिनींना शोधलं पाहिजे. नुकतीच रक्षाबंधन झाली आहे, मला 5,000 रुपये रक्षाबंधनला त्यांनी ओवाळणीसुद्धा दिली. त्याबरोबर लगेचच आता त्यात अथर्वसुद्धा बसतो. तर अथर्व म्हणतो की मला काय वाटतं, आपण आईला फोनच करून बघू, उगाचच्या उगाच चर्चा करत बसण्यात काय अर्थ आहे. त्याबरोबर मीरा म्हणते अर्थात. मग आता अथर्व हा लगेचच मंजिरीच्या फोनवरती फोन करतो. तर आपण ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे, कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा, असा आवाज आला. त्याबरोबर मग मी समजलो की आईचा फोनसुद्धा बंद झालेला आहे. मग मीराला जास्त टेन्शन यायला लागतं. आता अनन्यालासुद्धा टेन्शन यायला लागतं. मीरा आणि अनन्या दोघीही आता घाबरलेले असतात. तर अथर्व हा मीरा आणि अनन्याला सांगतो की तुम्ही दोघींनीही प्लीज आईची काळजी करणं बंद करा. अरे आई देवदर्शनाला गेलेली आहे, कुठल्याही मोठ्या वाईट कामावरती नाही, त्यामुळे आईला काही होणार नाही. आई अगदी व्यवस्थित सुखरूपपणे आपल्या इंडियात परत येईल. मग तर झालं ना. त्याबरोबर लगेचच आता ती हसते. मग आता इथे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमकं करायचं तरी काय. जर इथे आता वाचवायचं आहे मंजिरीलाचा जीव, तर मंजिरीला काहीही करून घरी घेऊन यावं लागेल. मंजिरीला घरी घेऊन यायचं आहे तर ती कुठे आहे हे कळायला हवं. तळीगावला गेली आहे, पण तळीगावमध्ये कुठे गेली आहे हे माहीत नाही आहे. तर अथर्व म्हणतो, बाबा मी काय विचार करतो आहे, मी एक काम करतो, आईचं लास्ट लोकेशन ट्रेस करतो आणि त्याच्या अकॉर्डिंग मी आईला शोधतो. त्याबरोबर आता लगेचच इकडे दादासाहेब म्हणत असतात की अरे याच्यासाठी आपल्याला पोलिसांचं सहकार्य लागेल आणि पोलीस जोपर्यंत 24 तास होत नाही तोपर्यंत मिसिंग केस घेणारच नाही आहेत. त्यावर अथर्व म्हणत असतो, बाबा मग काय माझी आई माझ्या नजरेसमोर 24 तास नसणार आहे का. नाही नाही, हे मला चालणार नाही. अहो ज्याप्रमाणे माझं वेदावरती प्रेम आहे, ती माझी मुलगी आहे म्हणून, तसंच माझं आईवरती सुद्धा प्रेम आहे, कारण ती माझी आई आहे म्हणून. समजलं तुम्हाला. त्यावर अथर्व म्हणतो की हो बाबा. अहो पण त्यावर लगेचच आता ते म्हणतात की नाही नको, चर्चा पुरे झाली. वेदाला तिचा फोन घेऊन यायला सांगतात आणि म्हणतात की वेदा तू एक काम कर, तू तुझ्या फोनवरून आजीला फोनसुद्धा करून ठेव आणि मेसेजही कर की आजी कुठे आहेस, लवकर घरी ये ना. एकदा का आजीने मेसेज जरी बघितला तरीही ती लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न नक्की करेल. वेदाला आता खूप जास्त वाईट वाटत असतं, टेन्शन येत असतं. तर मीरा तिची समजूत घालत असते, वेदा बाळा काळजी करू नको, हे बघ आजी देवीच्या दर्शनासाठी गेली आहे ना, देवीच्या दर्शनासाठी देवळात कधी कधी खूप गर्दी होते आणि गर्दी असेल तर त्या दिवशी तर अभिषेक वगैरे सुद्धा असतात, त्यामुळे संध्याकाळचा तिथे उशीर होतोच. पण तू काळजी करू नको, तुझी आई अगदी व्यवस्थित आणि सुखरूप घरी परत येईल. मग तर झालं ना. त्याबरोबर मग मात्र वेदा ही गप्पच बसलेली असते. तर अनन्या तिची समजूत घालत तिला म्हणते की हे बघ वेदा, नाराज होऊन नर्वस होऊन काय मिळणार आहे बरं. त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण ना दोघीसुद्धा गणपती बाप्पाजवळ जाऊ आणि त्याच्याकडे प्रार्थना करू की आमच्या आईला लवकरात लवकर बरं कर. मग लगेचच आता ती म्हणते हो लगेच, चल 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 कुठे जायचं. त्यावर आता लगेचच इथे मीरा म्हणते, मला काय वाटतं तुम्ही दोघींना एक काम करा, तुम्ही आमच्या खोलीत बसा, आमच्या खोलीत तुम्हाला छानपणे मज्जा करता येईल आणि आईसाहेबांना सतत मध्ये मध्ये फोनही ट्राय करा, आमच्या खोलीत नेटवर्क चांगलं आहे. त्यावर लगेचच आता मीरा म्हणायला लागते की हो का, नेटवर्कचा इश्यू नाही आहे ना, मग एक काम करू, आम्ही तुमच्याच खोलीत जाऊन बसू. म्हणजे कसं आम्हाला नंतर जर बोर झाला आईशी बोलून किंवा गाणी ऐकून तर चॅट्स वगैरेसुद्धा करता येतील काय. त्याबरोबर लगेचच इकडे अंबिका म्हणते हो ठीक आहे. आता खरं तर अंबिकाने विचार करायला सुरुवात केलेली असते की काय झालं असेल बरं, काय झालं असेल, आईसाहेब नेमके कुठे अडकले असतील, त्यांना माझा राग आला असेल का, म्हणून ते माझ्याशी बोलत नसतील का, म्हणून ते माझा फोन उचलत नसतील का. नाही, पण माझी आजी असं नाही आहे. माझी आजी जर माझ्यावर रागवली तर ती मला लगेच सांगून टाकेल. माझी आजी असं मनात नाही ठेवत. त्याबरोबर आता मात्र इथे सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमकं हे सगळं काही काय सुरू आहे. आता अंबिका हिला हे सगळं माहिती नसतं, कारण ती तर सध्या इथे मुंबईमध्ये आहे, त्यामुळे तिलासुद्धा खूप काळजी वाटत असते. तर अंबिका ही वेदाला सांगत असते की
वेदा बाळा काळजी नको करू, तुझी आजी आपल्याला नक्की सापडेल. तर दुसरीकडे वेदा ही मीराला हाका मारते. मग मीरा तिकडे येते आणि हा एपिसोड इथे न खेळता तिथेच खेळू. एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि मग कंट्री करा. कळलं तुला? त्याबरोबर लगेचच ती म्हणते की हो कळलं. तर हा व्हिडिओ आत्तापुरतं इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच काहीतरी करता येईल. आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद.